सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे श्रावणातला दुसरा शुक्रवार. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवा, महालक्ष्मीची सेवा, तसंच कुलस्वामीची सेवा सुद्धा तुम्ही मंगळवार शुक्रवार करू शकता. तर बघा, प्रत्येक शुक्रवारी मी माझ्या कोल्हापूर करवीर निवासिनी महालक्ष्मी आईची सेवा खूप छान करते आणि ही सेवा बघून गेल्या 4 वर्षामध्ये बऱ्याच घरामध्ये ही सेवा घडते. आणि महालक्ष्मी सेवा तांदूळ, चांदीची रत्न, कवड्या, गोमती चक्र हे टाकून सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही साधी सेवा सुद्धा ही मांडू शकताय. कारण कसं आहे, ह्या सेवेने आपल्या घरामधली पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता वाढते आणि सेवेमुळे आपल्याला महालक्ष्मी आईचा सुद्धा कृपाशीर्वाद मिळतो. तर बघा, प्रत्येकाने ही सेवा नक्की करा. आणि एक बघा, दादा कराडचे आहेत, मी लाईव्हच्या शेवटी त्यांच्या पूजेचा व्हिडिओ पण दाखवेल. कारण बघा, दादा जे आहेत ते स्वतः सेवा करतात महालक्ष्मीची आणि एवढी छान भव्य दिव्य त्यांनी आज सेवा केली की सकाळीच दादांचा जेव्हा रिव्ह्यू फीडबॅक आला, सेवा कशी केली किंवा फोटो आम्हाला शेअर केला, इतकं भारी वाटलं की ते स्वतःही सेवा करतात. म्हणजे बघा, एक छोटीशी सेवा, सेवेसाठी लागणारा वेळ किती असेल? 15 मिनिटं ते अर्धा तास, पण त्या सेवेतून तुम्हाला दिवसभराची पॉझिटिव्हिटी मिळते. म्हणजे आपल्या घरामध्ये रोज देवीचा अभिषेक, रोज देवीची उपासना ही खूप चांगली आहे बरं का आपल्या आयुष्यासाठी. कारण बघा, आपल्या देवी देवतांचा कृपाशीर्वाद आपल्यावरती राहतो. तर आज बघा, मी सुद्धा छान तुमच्यासोबत खूप दिवसातून हा मोठा व्हिडिओ लाईव्ह शेअर करते, कशी सेवा करावी किंवा मी कशी सेवा करते. कारण काय झालंय, ह्या काही दिवसामध्ये शॉपवर बऱ्याच ताई, दादा पूजा साहित्य, धनलक्ष्मी कुंचन, महालक्ष्मीची मूर्ती, भरपूर काही घेण्यासाठी पूजा साहित्य येतात आणि व्हिडिओ करणं शक्य होत नाही, वेळेची कमी आहे. आता बऱ्याचदा येतात हे सरस्वती कानातली, तरी आपल्या महालक्ष्मी अलंकारचा दागिना आहे आणि सुंदर बघा, हे सरस्वतीचं मंगळसूत्र सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे. तर चला आपण सेवेला सुरुवात करूया. कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईच्या अभिषेकाने मी माझ्या सगळ्या सेवेची सुरुवात करते. स्वामी मूर्ती आर्टची बघा, ही गुलाबाची अगरबत्ती आहे. कारण आईच्या सेवेसाठी मी नेहमीच गुलाबच अगरबत्ती लावते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर बघा, तुपाचे दिवे जे बघा मी लावलेला आहे, चांदीचं मोर निरंजन आहे. बरोबर 1 तास चालणारा हा तुपाचा दिवा हा नेहमी माझ्या सेवेमध्ये असतो. आणि नेहमी लक्ष्मीची सेवा म्हणलं की गुलाबाची अगरबत्ती आणि गुलाबाचा अत्तर आणि गुलाबाचा धूपकोन मी लावते. कारण बघा, गुलाब अत्तर हे माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा गुलाबाचे अत्तर घेऊनच सेवा करा. तर हा लक्ष्मीचा फोटो, हे छोटेसे गजांत लक्ष्मी, तसंच बघा हे सिंहासन, श्रीयंत्रासाठी डिश ही आपल्याकडे तुम्हाला मिळते. हे हळदीकुंकवाचे करंडे सिल्वर जर्मनचे आहेत. हा चांदीचा कुंचन आहे. तर बघा, लक्ष्मीचा शिक्का आहे, लक्ष्मी माता चांदीची तुम्हाला मिळेल, शिक्का मिळेल, चांदीचा कुंचन. तसंच बघा, श्रीयंत्रावरलं कुंकुम हे मी ह्या कुंकवाच्या करंड्या स्टोरेज करते, रोज लावते स्वतःला. तसंच बघा, उल्लू हे माता लक्ष्मीचं वाहन आहे, कलशाची पूजा केलेली आहे. आणि माझी बघा इथं अशी सुंदर अशी मातीची लक्ष्मी आहे बरं का, त्याच्या पाठीमागं पॅरेट स्टोनची फ्रेम आहे. तरी सगळं पूजा साहित्य तुम्हाला अगदी माझ्या व्हिडिओमध्ये दिसतं, ते सगळंच तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतं. तर बघा, सेवेसाठी बघा मी सगळी फुलं घेते. चाफा असेल, गुलाब असेल, झेंडू असेल, सुगंधी गजरा आणि कमळाचं फूल न चुकता प्रत्येक शुक्रवारी माझ्या महालक्ष्मी आईसाठी मी आणते. तसंच बघा, ही छोटीशी बास्केटमध्ये मी माझ्या सेवेच्या सगळ्या गोष्टी ठेवते, कारण लवकर सापडतात. तर मी बघा सेवेसाठी गुलाब अत्तर घेते. तसंच बघा, महालक्ष्मीची सगळी रत्न, जसं की बघा ह्याच्यामध्ये कवड्या आहेत, शिंपला आहे, शंख आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, हळदी कुंकू आहे, त्यासोबत बघा ह्याच्यामध्ये धन वगैरे सगळ्या सेवेच्या गोष्टी मी छोट्याशा माझ्या बास्केटमध्ये ठेवत असते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. कच्च्या दुधाचा आणि त्या दुधामध्ये थोडीशी साखर टाकून तुम्हाला असा छान अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आणि मूर्ती आसनावरती स्थापन करायची. आता हे आईचं सिंहासन आहे, जे आपल्याकडे बघा मार्बलमध्ये आणि पितळेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. हे मार्बलचा ह्याच्यावरती कोटिंग आहे बरं का, गोल्ड कोटिंग आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री लक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ही चांदीची छोटीशी लक्ष्मीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बघा. खूप सुंदर आहे. अगदी 20-25 ग्रॅमपासून तुम्हाला चांदीची लक्ष्मी आपल्याकडे मिळेल. जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही तुपाचे दिवे सेवेसाठी लावू शकताय, तेलाचा लावू शकताय, जसं शक्य असेल. फक्त कसं आहे, मी नेहमी सांगते, तुम्हाला जसं जमेल तसे श्रद्धेने भक्तीने तुम्ही तुमच्या घरी सेवा करा. नेहमी बघा, तुम्ही व्हिडिओ बघता आणि माझे व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा सेवा करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होते. म्हणजे काहीतरी वाईट करण्यापेक्षा काहीतरी चांगलं करूया, ज्यातून सगळ्यांची प्रगती होईल. आणि अध्यात्मामुळं बघा माणसांचे विचार चांगले होतात. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. गुलाबाचं अत्तर तुम्हाला लावायचं आहे. लक्ष्मी सेवेसाठी गुलाब अत्तर, गुलाब आणि केवडा आणि चंदन हे तिन्ही अत्तर चालतात. पण जास्त गुलाब का लावते, कारण गुलाब हा माता लक्ष्मीला प्रिय आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. सुगंधी गजरा आईसाहेबांसाठी आणला आहे. हे बघा, घरामध्ये फक्त दिवा अगरबत्ती लावली ना तरी आपल्या घरामधलं वातावरण प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटू लागतं. तुम्ही कमेंट करून सांगा की माझी पूजा किंवा मी जी सेवा करते ते बघून तुम्हाला कसं वाटतं. गेल्या 3-4 वर्षापासून तुम्ही महालक्ष्मी आईची सेवा, स्वामींची सेवा करताय. कारण बघा, आपल्या घरामध्ये एक दिवा अगरबत्ती लागलं तरीसुद्धा आपल्या घरामधलं वातावरण अगदी पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटू लागतं. यंत्रावरती बघा, सकाळीच बरोबर 7:30 वाजता कुंकुमार्चन सेवा केली. लक्ष्मीला दिवा लावते मी, अगरबत्ती लावते आणि कुंकुमार्चन सेवा 11 वेळा नित्य करते मी. तर हे श्रीयंत्रसुद्धा, कमळगट्टा माळ ही डिशसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आता बघा, आईचे अलंकार जे असतात ते सुंदर अशी बघा, आपल्याकडली ही कमळाची मोत्याची माळ आहे. त्यावर बघा, आईला घालण्यासाठी मंगळसूत्र आपण बनवलं आहे बरं का. मला देवी देवतांना सजवायला, नटवायला खूप स्वतःपेक्षा जास्त आवडतं. तर आईचं छोटंसं मंगळसूत्र आहे. त्याचवर बघा, आईची छोटीशी कवड्याची माळ ही सुद्धा आपल्याकडे मिळते बरं का ताईंनो. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. जे दिवे लावले त्याच्यामध्ये पण थोडंसं तुम्हाला गुलाब अत्तर सोडायचं आहे, सुगंध छान येतो. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. तर बघा, आता मी उरळी जी आहे ती मोठी घेतली, कारण ह्याच्यामध्ये मी कुंचन सेवा करते बरं का. तुम्ही अगदी बघा अशी छोटी पण घेऊ शकताय कुंचनसाठी. पण ह्याच्यामध्ये जसं की आपल्याकडली वाघकवडी किंवा शिंपला सगळ्या वस्तू बसण्यासाठी मी मोठी उरळी घेतलेली आहे. तुम्ही पैशाचं सहस्त्रदल कमल काढू शकता किंवा नाही काढलं तर फक्त कुंचन तुम्ही ठेवू शकता. तर बघा, सर्वात अगोदर आपण हळदी कुंकू लावून अलंकारित करून घेतलं. इथं बघा पाठीमागं विष्णू भगवानची प्रतिमा आहे. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ह्या मंत्राचं पठण करत तुम्हाला ही सुंदर अशी कुंचन सेवा करायची आहे. अगदी बघा, मनाला प्रसन्न, पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वाटणारी ही सेवा प्रत्येकाने नक्की करा. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. तर कुंचन सेवेसाठी बघा, जे जे तुम्हाला शक्य आहे घेणं ते घ्या आणि सेवा चालू करा. शुक्रवारी, मंगळवारी आणि पौर्णिमा, प्रत्येकालाच बघा शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमा ही सेवा नाही जमत करणं, तर त्यांनी फक्त शुक्रवार टू शुक्रवारसुद्धा ही महालक्ष्मी सेवा करा. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. 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 लक्ष्मी मातेला कवड्या प्रिय आहेत. पहिल्यांदा कवड्या टाकायच्या. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. 5 किंवा 7 क्वांटिटी कवड्या. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. त्याच्यानंतर गोमती चक्र. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. अगदी 5-7 क्वांटिटी घेऊ शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. 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 आता ही सेवा आपली पूर्ण झाली. सेवेवरती तुम्हाला मोतीशंख ठेवायचा आहे. तुम्ही जर खाली ठेवला तरी चालतो बरं का. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. आणि सगळ्यात शेवटी बघा चांदीचं कमळाचं हे फूल. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. तुम्ही 1 ठेवा, 2 ठेवा, 5 ठेवा. तुमच्या श्रद्धेनुसार तुम्हाला जे वाटतं ते जसं तुम्ही ही सेवा जे रत्न चांदीचे असतील, मोती, पोवळा, गुंजा, कवड्या, जसं तुम्हाला शक्य होईल तशी तुम्ही ही सेवा करू शकता. आणि ह्याच्या दोन्ही साईडला अशा वाघकवड्या ठेवायच्या, कारण वाघकवडी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. त्याच्यानंतर बघा ह्या शंखाला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. तर सेवा बघून कसं वाटतं ताईंनो कमेंट पण नक्की करा. तर बघा आता ह्या सेवेसाठी बऱ्याच ताईंचं मत असतं की ताई ज्या बांगड्या आपण लक्ष्मीच्या घेतो त्या बांगड्या कुंचनमध्ये टाकायच्या का. तर कुंचनमध्ये ह्या नाही टाकायच्या, कारण कसे ह्या फुटल्या तर आपल्या पोटात जाऊ शकतात. त्यामुळे बघा ह्या साईडला तुम्हाला मांडायच्या आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. एवढी ही सेवेमध्ये पॉझिटिव्हिटी आहे आणि एवढी प्रभावी सेवा आहे की तुम्हाला कुठेही जायची गरज नसते. फक्त आपल्या घरामध्ये ही सेवा सर्वांनी मनोभावे करायची आहे. आणि तुम्ही सुद्धा लक्ष्मी आईची ओटीसुद्धा भरू शकता. तसंच बघा मी सेवेमध्ये नेहमी एक हळकुंड लेकूर बाळ ठेवते बरं का. तुम्ही पण असं लेकूर बाळच हळकुंड सेवेमध्ये ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला जर ह्या कुंचनला कवड्याची माळ घालायची असेल तर कवड्याची माळ घालू शकताय. हे बघा तुम्ही गजरा पण घालू शकताय. आणि मी नेहमी कमळाचं फूल आणि गजरा सेवेसाठी नक्की घालते. किती भारी वाटते. म्हणजे काही असो नसो पण तुम्हाला सेवा बघून कसं वाटतंय ह्या तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमचं कमेंटमध्ये मत चांगलं नक्की सांगा. आणि ज्या ताईंना अनुभव आला आहे त्यांनीसुद्धा अनुभव पण शेअर करा. कारण कसे नेहमीच मी प्रत्येकाला एक चांगलं मार्गदर्शन किंवा चांगला अध्यात्माचा मार्ग दाखवते. आणि आमच्याकडे पूजा साहित्याची सगळी सामग्री मिळते. आणि गेल्या 3 वर्षामध्ये माझी पूजा माझी सेवा बघून अनेक ताई दादा या सेवेमध्ये आले. आणि या सेवेतून बघा तुमचं स्वतःच्या सेवेतून चांगलं तुम्ही स्वतःच करून घेऊ शकता. ह्या जगामध्ये तुमचं स्वतःच चांगलं तुम्हीच करू शकता. दुसरं कोणी मी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. तर बघा आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी आपल्या घरातल्या देवी देवतांचा अभिषेक पूजा हा तुम्हाला स्वतःलाच करावा लागतो. कमळाचं फूल पण मी बघा इथं असं आईसाठी सेवेमध्ये ठेवलेलं आहे. आता बघा ह्या 2 दिव्याच्या ऐवजी हे चांदीचे आहेत पण तुम्ही ह्या 2 दिव्याच्या ऐवजी तुम्ही पितळेचे शंखचक्र दिवे पण लावू शकताय. तसंच बघा आता बऱ्याच ताईंचा प्रश्न आता त्याच्यावरती आपण येऊया की ताई हा कुंचन तुम्ही पुसता. कारण हा बघा ह्या पितळेच्या कुंचनच्या अगोदर, कारण बघा हा धनलक्ष्मी कुंचन आपल्या इथं कुठेच नव्हता. तेव्हा बघा हा मी चांदीचा आपल्याकडं कुंचन बनवून घेतला होता. त्याच्यामध्ये मी ह्या कुंचनची सेवा करायची आणि रत्नखाली डिशमध्ये ठेवायची. पण ही मी नित्यसेवा माझ्या देवघरामध्ये रोज करते. फक्त तांदूळ भरून ठेवते बरं का. बाकी विधिवत सेवा ही पितळेच्याच मी कुंचनमध्ये करते. बघा हे छोटे गजांत लक्ष्मी जे बघताय ते सुद्धा आपल्याकडे तुम्हाला मिळतील. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ह्याच्यावरती मी चांदीची लक्ष्मी ठेवते. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. आणि हा चांदीचा शिक्का आहे तो तुम्हाला ह्या तुमच्या कुंचनवरती ठेवायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी. आता चांदीचा शिक्का बघा आपल्याकडे दिवाळीला वगैरे कधीतरी आपण घेतलेला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हा चांदीचा शिक्का असतो बरं का. तर तुम्ही तो घेऊ शकताय. त्यासोबत बघा ह्या महालक्ष्मी आईची सुंदर सेवा झाल्यानंतर एक कमळाचं फूल. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. तर एवढीशी सेवा पण इतकी मनाला पॉझिटिव्हिटी आणि प्रसन्नता देऊन जाते. तुम्हाला सुद्धा कसं वाटतंय तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण सगळ्याच गोष्टी तुम्हाला घ्या असं मी नाही सांगत, पण ज्याला अध्यात्माची आवड आहे, ज्याला पूजा आवडते, ज्याला खरंच चांगलं वाटतं. कारण कसं आहे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. सोनं असेल, चांदी असेल, दागदागिना असेल, पण देवाच्या सेवेमधली इन्व्हेस्टमेंट कधीही वाया जात नाही. योग्य वेळ आल्यावरती देव तुम्हाला इतकं देतो की तुम्हाला घेण्यासाठी ओंजळ कमी पडते. अशी देवाची अद्भुत लीला आणि अनुभव आहे. आता बरेच जण म्हणतात की सेवेसाठी हेच लागतं का. प्रत्येकाची एक श्रद्धा वेगळी आहे. ज्याला जसं जमतंय, ज्याला जसं करायचं आहे तशी सेवा करू शकताय. कोणती जबरदस्ती नाही आहे. देव फक्त श्रद्धा भाव तुमचं मन बघत असतो. अशी कुंचन सेवाची पार पडली आणि तुम्हीसुद्धा नक्की सांगा कशी झाली आहे. सेवा झाल्यानंतर बघा हे चांदीचं केळीचं पान आहे. ह्याच्यावरती मी देवीला मधाचा नैवेद्य दाखवते. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. कारण बघा मध हा नैवेद्य कुलस्वामिनीला आणि महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. तर बघा अशा प्रकारे आजची सेवा पूर्ण झालेली आहे. आणि आजची सेवा कशी वाटली कमेंट करा. ह्या चांदीचा आपल्याकडला गोविंद पानविडा आहे, ह्या सेवेमध्ये मी ठेवते. आणि ज्या ज्या ताईंनी ही सेवा मनोभावी केली गेल्या 3 वर्षापासून, ही सेवा वेगळं काही नाही आहे बरं का, लक्ष्मीची सेवा आहे. तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही ही सेवा नक्की करा. आणि बघा आजची सेवा खूप छान झाली. तसंच बघा इच्छापूर्ती कलश हा देवीसमोर मी प्रत्येक शुक्रवारी पूजा करते बरं का. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला पाणी भरायचं आहे. ही इच्छा पूर्ण होण्यासाठी बघा पाणीसुद्धा तुमची इच्छा पूर्ण करतं. तुम्ही ऐकलं असेल. थोडेसे तांदूळ, थोडीशी साखर तुम्हाला ह्याच्यावर टाकायचं आहे. शक्य झाल्यास केसर पण तुम्ही ह्याच्यामध्ये अगदी टाकू शकताय. त्याच्यानंतर ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. तुमची जी इच्छा आहे, आता मी माझी इच्छा बोलते, तुम्ही तुमची इच्छा मनोभावे बोला. हे बघा अशा प्रकारे बघा तुम्हाला इच्छा बोलायची आहे. आणि इच्छा बोलून तुम्हाला ते पाणी दुसऱ्या दिवशी किंवा अगदी संध्याकाळी पण तुम्ही ग्रहण करू शकताय. तर बघा एवढी सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारी आपली ही आजची सेवा पूर्ण झालेली आहे. तुम्हाला सुद्धा कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे पूजेसाठी लागणारी जी पूजा सामग्री आहे ती सुद्धा तुम्ही आपल्या स्वामी मूर्ती आर्ट, आपला नंबर जो जुना आहे तो काही कारणास्तव त्याचं व्हॉट्सअप बंद आहे तांत्रिक अडचणीमुळे, पण जो नवीन दिलेला नंबर आहे 7218208080 ह्या नंबरवरती तुम्ही सुद्धा ही सुंदरशी पूजा सामग्री आपल्या स्वामी मूर्ती आर्टमधून मागू शकता. जरी ही पूजा साहित्य तुम्ही बऱ्याच ताईंना बघा अगदी घरबसल्या हवं आहे, तुम्ही घरबसल्या घेऊ शकताय. शॉपमध्ये तुम्हाला यायची गरज नाही जर दुरून येणार असेल. पण कसं आहे आता बऱ्याच ताई काय येतात शॉपला, तर बघा बऱ्याच ताई गेल्या 3 वर्षापासून व्हिडिओ बघतात, त्यांची आध्यात्मिक प्रगती होते किंवा त्यांचे छोटे मोठे अनुभव कामं झालेले असतात. हे सगळं बघा तुमच्या श्रद्धेचं फळ आहे. इथं कोणीच काही करू शकत नाही. तुमच्या श्रद्धेचं फळच तुम्हाला भगवंत देतो.
पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जी स्वतः सेवा करता, स्वतः उपासना करता, स्वतः देवाची आराधना करता, तेच तुमच्या कामी येतं. देव तुम्हाला आशीर्वाद कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देतो. पुन्हा एकदा मंत्र, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो. आईची सेवा तुमच्या सर्वांसोबत आज कितीतरी बघा, एका वर्षाने मी एवढा मोठा व्हिडिओ केला असेल असं मला वाटतं. कारण कामाच्या धावपळी शक्य होत नाही आहे. स्वामी मूर्ती आर्टमध्ये किती प्रोडक्ट आहेत, गौराई, गणपती, साडी, दागिने, पूजा साहित्य भरपूर काही आपल्याकडे आलं आहे. आणि ते भरपूर ताई घ्यायला येतात, ताईंचे ऑर्डर्स असतात, त्याचे व्हिडिओ करावे लागतात. मी प्रत्येक महिलेला नेहमी सांगते, तुम्ही स्वतः काही ना काहीतरी करा. स्वतः काही ना काहीतरी करणं म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्किल असतं. तुम्ही दागिने बनवा, तुम्ही दागिने सेल करा, साडी सेल करा, म्हणजे खूप काही गोष्टी आहेत की तुम्ही सेल करून खूप चांगल्या प्रकारे तुम्ही इन्कम कमवू शकता. कारण बघा, परवाच एक ताई आलत्या, महालक्ष्मी कृपेने बघा, त्यांनी सुरतमध्ये साड्याचा व्यवसाय चालू केला. ताई घाबरायच्या अगोदर, पण माझे व्हिडिओ बघून ताई म्हटलं की माझा पण उत्साह वाढला की मी का नाही काही करू शकत. आणि बघा, सुरत म्हणजे तिथं साड्यांचं मॅन्युफॅक्चरर आहे. तर ताईंनी बघा तिथे साड्या घेतल्या आणि विकल्या. आज बघा ताई सांगत होते की ताई मी एका महिन्यात जवळपास 70 साड्या सेल केल्या. म्हणजे त्यांचा आनंद हा खूप वेगळा होता. कारण एक गृहिणी बघा, त्यांचं आत्ता वय जवळपास बघा 48 आहे. ह्या वयात सुरुवात केली आणि ताई म्हणतात की माझा स्वतःवरती विश्वास बसत नाही. एवढं ताईंना चांगलं वाटलं. पण कसं होतं, त्या दिवशी लाईट नसल्यामुळे मला ताईंसोबत व्हिडिओ नाही करता आला, नाही तर तुम्हाला सुद्धा त्यांच्या बोलण्यातनं अजून प्रेरणा मिळाली असती. तसंच बघा, ही कुंकवाच्या पहिलं एवढा वेळ चालला दिवा, ही कुंकवाचा जो हळदी कुंकू करंड आहे तो बघा आपल्याकडं पितळेमध्ये आहे बरं का. हे बघा, मी ह्यातलं कुंकू नेहमी लावते बरं का स्वतःला. तर बघा, हे कुंकू आहे जे श्रीयंत्रावरती जेव्हा मी कुंकुमार्चन करते ते कुंकू ह्या एका डब्बीमध्ये ठेवते. तर ही डब्बी करंडा उपलब्ध आहे आपल्याकडं. उल्लू पण आहे, पैशाचा कलश आहे, अष्टलक्ष्मी दिवा आहे, मोती शंख, त्यासोबत हा शिंपला, चांदीचं केळीचं पान, सिल्वर जेवण पादम हळदीकुंकू करंडे आपल्याकडे उपलब्ध आहे, इच्छापूर्ती कलश आहे. तसंच ही डिश कुंचन सेवेसाठी श्रीयंत्रासाठी घेऊ शकताय. विश्वकर्मा भगवानांची मूर्ती आणि त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती सध्या स्टॉकमध्ये नाही आहे, कारण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते खूप बाहेरचं आहे बरं का. आणि तिथून थोड्याशा मूर्त्या सध्या यायला प्रॉब्लेम होतोय, पण लवकरच मी अवेलेबल करेल. तर चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ. कारण बाप्पाचं बुकिंग झाले आणि बाप्पांची मूर्तीसुद्धा ताईंना पाठवायची. कोल्हापूर महालक्ष्मी करवीर निवासिनीचा उदो उदो आई माझी परमेश्वरी आहे. महालक्ष्मी आई, तुझी मनापासून सेवा केली आणि ती सेवा तू स्वीकार कर. ह्या सेवेचं फळ सर्वांना दे आणि सर्वांकडून चांगलं सत्कर्म करून घे. तुझ्या सेवेचा कृपा आशीर्वाद सर्वांसोबत राहू दे. सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं आरोग्य सुखी ठेव आणि सर्वांचं कल्याण कर. कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचा उदो उदो. तर तुम्हाला सेवा कशी वाटली, एक कमेंट नक्की माझ्या ह्या सेवेसाठी सुंदरशा तुम्ही सर्वांनी करा. आणि तुम्ही सुद्धा गौराईची मुखवटे, साडी, दागिने, गणपती बाप्पा, तुम्हाला आध्यात्मिक जे पण पूजा साहित्य हवं आहे त्यासाठी स्वामी मूर्ती आर्टला तुम्ही व्हिजिट करा. तर एका दादांचा अनुभव पण मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ चाललाच आहे, कारण बघा भरपूर चांगले चांगले अनुभवसुद्धा आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये येणाऱ्यांनासुद्धा येतात आणि खूप छान. आवाज दाखवत नाही कारण कॉपीराईट येतो. तर बघा, हे दादा जे आहेत ते कराडचे आहेत बरं का, एक जेंट्स आहेत, पण त्यांनी स्वतःही सेवा मांडली आहे. म्हणजे बघा, स्वतः सेवा करतात. हा महालक्ष्मीचा फोटो दादाने कोल्हापूरमधून आणला. हे बघा, आपल्याकडे कुंचन सेवा, तसंच बघा सुंदर पूजा साहित्य घेतले आणि किती सुंदर बघा, मनाला प्रसन्न वाटेल अशी दादानी एवढी छान सेवा मांडली. चाफ्याचा हार घातलाय महालक्ष्मीला, गजरा आपल्याकडला बघा, पंच हे बघू शकता, कमळाचा हार बघा. हे बघा माझ्या लक्ष्मीला कसं आहे, म्हणजे अगदी जसं मी सेवा करते अगदी तसं सेवा करतात. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे की आपले व्हिडिओ बघून जशी मी सेवा भक्तीने करते तसे नैवेद्य, तशी सेवा दादानी मांडलेली आहे. हे निरांजन आपल्याकडे घेतलेले आहेत. ही उरुळी घेतली मोठ्या साईजमध्ये आणि खूप सुंदर अशी बघा ह्या दादांनी सेवा केलेली आहे. तर ह्या दादांचं बघा नाव काय आहे बघूया आपण. ह्यांचं नाव, ह्या दादांचं नाव पण आपण बघूया. रोहित कांबळे असं नाव आहे बरं का दादांचं. बघा किती सुंदर सेवा मांडली. तसंच बघा ह्यांना पूजा साहित्य, अगरबत्ती, स्वामी आपल्या महालक्ष्मी अलंकारचे दागिने पण मिळाले. ह्याचं पण रिव्ह्यू फीडबॅक बऱ्याच ताई देतात.
आणि तुमच्या सर्वांची खरंच मनापासून आभार आणि धन्यवाद. तुम्ही सुद्धा छान सेवा करा आणि सेवेचा अनुभव स्वतः घ्या. कारण तुमचं चांगलं हे फक्त तुम्ही स्वतः करू शकता. कोणीही तुमचं चांगलं वाईट नाही करू शकत. तुम्ही जे कराल, जे पेराल ते चांगले फळ तुम्हाला देवाचं मिळतं. त्यामुळे तुम्ही स्वतः सेवा करा आणि ह्या सेवेतून सर्वांचं कल्याण हो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.